आपल्या दैनंदिन आयुष्यात एआय तर आता सगळीकडेच आहे, नाही का? पण ते आपल्या भल्यासाठीच काम करेल याची खात्री कशी करायची? आणि इथेच एआय एथिक्स फ्रेमवर्क्सचं महत्त्व समोर येतं. चला तर मग आज आपण हेच प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की ह्या एवढ्या शक्तिशाली तंत्रज्ञानाला आपण विश्वासार्ह कसं बनवणार? ते योग्य मार्गावर चालते की नाही हे आपण कसं तपासणार? ह्या सादरीकरणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. मग हे एआय एथिक्स फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा काही तत्वांचा एक संच आहे. याला तुम्ही एक नैतिक होकायंत्र समजू शकता, जे एआय सिस्टीम बनवताना आणि वापरताना आपल्याला योग्य दिशा दाखवतं, जेणेकरून ते आपल्या मानवी मूल्यांपासून भटकणार नाही. चला, आता या होकायंत्राच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या 5 मुख्य तत्वांना समजून घेऊया. खरं तर हीच ती तत्त्वं आहेत ज्यावर विश्वासार्ह एआयचा संपूर्ण पाया उभा आहे. आणि गंमत म्हणजे बहुतेक सर्व फ्रेमवर्क्समध्ये तुम्हाला हीच तत्वे थोड्याफार फरकाने दिसतील. तर याची सुरुवात होते एका अगदी साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या विचाराने: कोणालाही इजा पोहोचवू नका. एआयने लोकांना मदत केली पाहिजे, त्रास नाही. पण हे कसं सुनिश्चित करणार? त्यासाठी ते निष्पक्ष असायला हवं. म्हणजे ते कोणाशीही त्यांच्या पार्श्वभूमीवरून भेदभाव करणार नाही. आणि ते निष्पक्ष आहे की नाही हे कसं कळणार? त्यासाठी आपल्याला हवी पारदर्शकता. म्हणजे एआय निर्णय कसा घेतंय हे सगळं स्पष्ट असायला हवं. आता समजा काही चूक झालीच, तर जबाबदार कोण? इथे येतं जबाबदारीचं तत्व, जिथे शेवटी एक माणूस त्या सिस्टीमसाठी उत्तरदायी असतो. आणि हो, या सगळ्या प्रक्रियेत आपल्या मूलभूत हक्कांचा म्हणजे आपली प्रायव्हसी आणि सुरक्षितता यांचा आदर झालाच पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर ह्याच 5 कल्पनांवर बहुतेक एआय एथिक्स फ्रेमवर्क्स उभे आहेत. ही 5 तत्वं जर नीट लक्षात ठेवली तर या संपूर्ण संकल्पनेचा गाभा अगदी सहज लक्षात येतो. हे एक प्रकारे विचार करण्याचं मॉडेलच आहे असं समजा. बरं, ही तत्त्व फक्त कागदावरची नाहीत हे लक्षात घ्या. ती प्रत्यक्षात कशी वापरली जातात, सिद्धांतापासून वास्तवापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होतो ते आता आपण पाहूया. उदाहरणार्थ, OECD आणि युरोपियन युनियनसारख्या मोठ्या जागतिक संस्थांनी स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. प्रत्येकाच्या शब्दात, तपशिलात थोडा फरक असू शकतो, पण त्यांचा उद्देश एकच आहे: मानवकेंद्रित आणि विश्वासार्ह एआय तयार करणे. यावरून हेच स्पष्ट होतं की जगभरात या मूल्यांवर एक प्रकारचं एकमत तयार होत आहे. हे आणखी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी चला एक साधंसं उदाहरण घेऊया. समजा एका बँकेने कर्ज देण्यासाठी एआय वापरायचं ठरवलं. आता ह्या परिस्थितीत आपली ती 5 तत्वे कशी लागू होतात ते बघूया. तर सर्वात आधी आपण प्रश्न विचारू: ही एआय सिस्टम सगळ्यांशी समान वागते का? म्हणजे कोणत्या विशिष्ट सामाजिक किंवा आर्थिक गटावर नकळतपणे अन्याय तर करत नाहीये ना? पुढचा मुद्दा आहे पारदर्शकतेचा. समजा एआयने कर्ज नाकारलं, तर बँक त्याचं स्पष्ट आणि सोप्या भाषेत कारण देऊ शकते का? अल्गोरिथमनी ठरवलं असं मोघम उत्तर इथे चालणार नाही. आणि जबाबदारीचं काय? समजा सिस्टीमच्या चुकीमुळे एखाद्या पात्र व्यक्तीचं नुकसान झालं, तर त्याची जबाबदारी कोणाची असेल? बँकेची की ते सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीची? हे सगळं आधी स्पष्ट असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या हक्कांचा आदर. अर्जदाराची संवेदनशील आर्थिक माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे का? तिचा वापर फक्त आणि फक्त कर्ज मंजुरीसाठीच होतोय ना? याच प्रश्नांची उत्तरं त्या सिस्टीमची विश्वासार्हता ठरवतात. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं फक्त तज्ज्ञांसाठी आहे, पण तसं अजिबात नाही. ही तत्त्व आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं साधन बनू शकतात. खरं तर जेव्हाही आपण एखाद्या एआय सिस्टीमच्या संपर्कात येतो, तेव्हा ही तत्त्व आपल्यासाठी एका चेकलिस्टसारखं काम करू शकतात. स्वतःला काही सोपे प्रश्न विचारून बघा: ही सिस्टीम खरंच उपयुक्त आहे की यामुळे कुणाचं नुकसान होऊ शकतं? ती सगळ्यांसाठी निष्पक्ष वाटते का? तिचं काम कसं चालतंय हे आपल्याला समजते का? काही बिघाड झालाच तर जबाबदार कोण आहे? आणि माझा डेटा सुरक्षित आहे का? या प्रश्नांची उत्तरं जर स्पष्ट नसतील तर थोडं सावध व्हायला हवं. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? आपण विश्वासाच्या मार्गावर चाललो आहोत आणि ही फ्रेमवर्क्स त्या मार्गावरचे संरक्षक कठडे आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. फ्रेमवर्क्स या एआय जबाबदारीने तयार करण्यासाठी आणि तैनात करण्यासाठी चेकलिस्ट आणि सुरक्षक कठडे आहेत. याचा अर्थ हे फक्त नियम नाहीत, तर एआयचा विकास योग्य मार्गावर राहावा यासाठीची ही एक सुरक्षित रचना आहे.
पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर ही तत्त्व फक्त मार्गदर्शक असतील, तर मग गाडी चालवण्याची म्हणजे सुकाणू सांभाळण्याची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची आहे? पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नॉलेज इक्विटी पार्टनर्स हे एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही विविध विषयांवर समकालीन आणि व्यावहारिक ज्ञान शेअर करतो, जे आपलं दैनंदिन जीवन अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. जर तुम्हाला आमची ही माहिती मौल्यवान वाटत असेल तर कृपया नॉलेज इक्विटी पार्टनर्सला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या रोजच्या व्हिडिओंबद्दल लगेचच सूचना मिळतील. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे मौल्यवान आणि व्यावहारिक ज्ञान आपल्या कुटुंबासह, मित्रांसह आणि समुदायासोबत नक्की शेअर करा. चला, ज्ञानाचा शोध एकत्र मिळून नेहमीच उच्च ठेवूया. आपण आत्ता जो शेवटचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर पुढच्या भागात शोधणार आहोत. आपण तत्वांपासून पुढे जाऊन माणसे आणि प्रशासन प्रणालींबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे अधिक माहितीसाठी पुढचं सादरीकरण नक्की पहा.